गुरुदेव दत्त या ब्रह्मांडामध्ये अस्त्रशस्त्र विद्येमध्ये प्रबळ असणाऱ्या नाथामधील एक जालंधर नाथ यांना एक साधारण राजाने जमिनीमध्ये गाडले व वरून घोड्याची लीद टाकली. हा राजा कोण होता, का आणि कसे नाथाला जमिनीत गाडले हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. ही कथा आहे गोड बंगाल देशातील हेलापट्टण नगराची. येथे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा राज्य करीत होता. मध्यासारखे त्याचे रूप लावण्य आणि कुबेरासारखे त्याचे ऐश्वर्य होते. याची आई मैनावती फार श्रद्धावान भाविक सद्गुणी होती. एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून तिने रस्त्यावरून जाणाऱ्या जालिंदर नाथांना पाहिले. डोक्यावर अधांतरी बहारा पाहून तिला नवल वाटले. हा निश्चितच कोणी सिद्ध पुरुष आहे. याला गुरु करून आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असे तिला वाटले. तिने आपल्या विश्वासातील चतुर दासीला बोलावले व सांगितले की कोणालाही संशय येणार नाही इतक्या सावधपणे हा योगी कोठे राहतो याचा नेमका शोध घ्यायचा आहे. आपण त्याचा अनुग्रह घेतला तर जन्माचे सार्थक होईल. जालिंदरनाथ कोठे वस्ती करतात ते ठिकाणी दासीने मैनावतीस सांगितले. मैनावती त्या ठिकाणी पोचली, परंतु नाथाने तिला तिथून जायला सांगितले. पण मैनावती पण ठाम होती. ती रोज रात्री जाऊन नाथांची विनवणी करायची, त्यांची स्तुती करायची, त्यांची सेवा करायची. अशा प्रकारे मैनावतीने नाथांना प्रसन्न केले. जालिंदर नाथाने मैनावती राणीला मंत्रोपदेश केला, तिला आध्यात्मिक ज्ञान दिले. ती परमेश्वराशी एकरूप झाली. परंतु तिला आपला पुत्र राजा गोपीचंद याच्या उद्धाराची तळमळ लागली. त्याला सर्व मोहापासून दूर करून त्याला जागृत करावे असे वाटू लागले. माघ महिन्याचे थंडीचे दिवस होते. राणी मैनावती राजवाड्याच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती. खाली राजवाड्याच्या चौकात सोन्याच्या चौरंगावर राजा गोपीचंद स्नानासाठी बसला होता. अनेक स्त्रिया स्नानासाठी उष्ण पाणी, सुगंधी द्रव्य, रेशीम वस्त्रे, नाना प्रकारची उठणी आणून ठेवीत होत्या. मैनावती राणी वरून हा सोहळा पाहत होती. तिला गोपीचंद राजाचे सुंदर शरीर, काळाचे भक्ष होणार त्याचा व वैभवाचा आत्मोद्धारासाठी काही उपयोग नाही अशा विचाराने रडू आले. तिच्या डोळ्यातील अश्रूचे थेंब गोपीचंद राजाच्या उघड्या अंगावर पडले. हे कुठून पडले म्हणून चमकून राजाने वर पाहिले. त्याला राणी मैनावतीच्या डोळ्यात अश्रू आहेत असे दिसले. आईच्या काळजीने राजा तसाच वर धावत गेला व म्हणाला, मातोश्री, आपण का रडता? कसले दुःख वेदना झाले आहेत? मला सांगा. कोणी अपमान केला तर मी तुमचे दुःख निवारण करू शकलो नाही तर पुत्र म्हणून माझा धिक्कार असो. राणी त्याला समजावीत म्हणाली, माझ्या गुणी पुत्रा, तुझ्यासारखा समर्थ राजाची मी माता आहे. माझा अपमान करणारा, दुःख देणारा या भूतलावर कोणी नाही. मला वेगळेच दुःख आहे. तुझे पिता तुझ्यासारखे सुंदर, सदृढ, देह संपदा लाभलेले देखणे होते, परंतु ते काळाचे भक्ष झाले. तुझे तसेच होईल या काळजीने माझ्या डोळ्यातून अश्रू आले. या क्षणभंगूर ऐश्वर्यात मध्ये गुंतून न राहता नर देहाचे सार्थक होईल अशी काहीतरी युक्ती कर. नारद, व्यास, शुक, यज्ञवल्लक या भगवत भक्तांनी ज्या पद्धतीने जन्माचे सार्थक करून चिरंजीवी झाले तसे व्हावे असे मला वाटते. आईचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, मला अशा दिव्य वाणी सांगणारा अधिकारी, श्रेष्ठ तपस्वी योगी गुरु कोठे भेटेल?
पुत्राचे बोलणे ऐकून राणी तत्परतेने म्हणाली, आपल्या नगरात तुला हवे असलेले योगी जालिंद्रनाथ आले आहेत. या नश्वर वैभवाला मोह सोडून तू तात्काळ त्यांना शरण जा आणि स्वतःचा उद्धार करून घे. गोपीचंद राजा व मैनावती राणी यांच्यातील संवाद राजाची पत्नी लुमावती ऐकत होती. राजवैभव उपभोगाचे सोडून राजाला संन्यासी भिकारी करण्याचे उपदेश देणारी मैनावती हाही नव्हे वैरीण आहे असे वाटून तिने आपल्या दुसऱ्या सवतींना बोलावून ही गोष्ट त्यांना सांगितली. त्या सर्वांनी जालिंदराचा नायनाट करण्याचा कट रचला. नेहमीप्रमाणे राजा रात्रीचे भोजन झाल्यावर राणी लुमावतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली. तो वश झाल्यावर ती म्हणाली, महाराज, माझ्या कानावर एक विचित्र बातमी आली. तुमच्या कानावर घालावी तर तुम्ही रागवाल, गप्प बसावे तर राजाचा अनर्थ होईल. राणी म्हणून मला ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे. आपल्या मातोश्रींनी जालिंदरनाथां नावाच्या जोगड्याकडे उपदेश देण्याच्या निमित्ताने आपल्याला धाडावे. त्याने आपल्याला 12 वर्ष तीर्थयात्रेला जाण्याची गुरुआज्ञा करावी. नंतर जालिंदरला राजावर बसवून त्याच्याबरोबर विषयभोग घ्यावेत असा गुप्तबेत ठरला आहे. माझ्या कानावर जे आले ते मी आपल्याला धर्म म्हणून सांगितले. खरे खोटे आपण पाहिले. राणीने सांगितलेली गोष्ट ऐकून राजा संतप्त झाला. त्याने ताबडतोब प्रधान सेवक यांना बरोबर घेऊन जालिंदराला शोधून काढले. एक खड्डा खणून जालिंदराला त्यात ढकलले व घोड्याची लीड टाकून खड्डा बुजवून टाकला. जालिंदराने खड्ड्यात पडताक्षणी वज्रास्त्र मंत्र वरून म्हटला व वरून लीड केरकचरा पडताच आकाश मंत्र म्हणून आपल्या भोवती पोकळ जागा निर्माण केली. राजा विरुद्ध त्याने शासन म्हणून कोणताही अस्त्र प्रयोग केला नाही. ते तसेच जालंधरनाथ 12 वर्षे जमिनीखाली राहिले. त्यांना कोणी व कसे बाहेर काढले व पुढे गोपीचंद राजाचे काय झाले पुढील कथेमध्ये ऐका.